ज्याला गोलंदाजी माध्यमातून बघणार आहोत. वा शिवान शिलेबन आणि विठू माऊली या दोन संघांमधली ही लढाई आहे. चला शिवान शिलेबन संघ फिल्डिंग करतोय. पहिला बॉल तिथे जोरकस मारण्याचा मनसुबा होता राजेश सातवी यांच्या पहिल्या बॉलवर. तो अटॅक चढवण्याचा मनसुबा होता. डॉट बॉल सुरुवात झाली आहे. आपण बघू शकाल वेदांत यांचा स्ट्राईक स्टांसवर आणि त्याच्या जोडीला आली तर नो स्ट्राईकला आहेत रुपेश. सलामीची जोडी आहे विठू माऊली संघाची. चढवलाय तडाखा आहे आणि चाललाय षटकार 6. राजेश सातवीच्या पुढच्या चेंडूवर चढवलेला हा तडाखा लॉंग ऑन साईडला. तडाखा 6 आणि एखादो ओपन ते 6 धावांना. वेदांत एक चांगला गुणी खेळाडू आहे. कालच्या दिवसामधून देखील चांगला खेळ त्याच्या माध्यमातून होत आला होता. पंचांकडे दाद मागितली जाते. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. पंच तटस्थ आहेत. खूप मोठी अपील जी झाली होती. अनिश्चित प्रमाणे पंचांवर दबाव देऊ नका. पंचांकडे आणि अपील करणं क्रिकेट करायचं किंवा खेळाडूचं हे एक चांगले गुण म्हटले जात आहेत. कारण कदाचित प्रेशर देण्याचं काम हे खेळाडूचं असतं परंतु ते फेटाळण्याचं काम हे पंचांचं असतं. क्रिकेटमध्ये सातत्यानं आपण बघतोय अपील करताना मोठा जल्लोष देखील केला जातो परंतु पंचांना तटस्थ आणि योग्य तो निर्णय देणं हे काम पंचांचं असतं. चला पुढचा बॉल पुन्हा एकदा आता पंच आमच्या दिशेला वळतील आणि सरळ बोर्ड देखील आकाशाकडे होईल. फलंदाज बाद. राजेश सातवी यांना मिळालेली पहिली विकेट. वेदांत बाद. जे षटकार टोकला होता वेदांना त्या षटकाराकरिता आमच्यापर्यंत बक्षीस जमा झाले. 100 रुपयाचं देणगीदारांचे नाव असतील जयेश गोडविंदे आणि पराग पाटील यांच्या माध्यमातून हे 200 रुपयाचं बक्षीस आमच्यापर्यंत पोहोच झालाय. परंतु वेदांत चांगला खेळ करू शकला नाहीये. षटकार तर टोकला परंतु आता तो बाद झालाय. परंतु 200 रुपये आमच्यापर्यंत पोहोचलेत आणि धावत संख्या जी 7 लागले 7. चला अविनाश यांना बघणार आहोत बॅटिंग स्टँड वरती. आपल्याला थोडासा चुकीचा बॉल आणि घोषित क्षेत्र देखील आमच्यापर्यंत पोहोचलाय. पंच म्हणतील डिक्लेअर झोन मध्ये बॉल आहे. 1 रन ती मिळते आणि पंच देखील कळवतील व्हाईट बॉल. व्हाईट +1 एकूण 2 धावा. धावा संख्या 9 जाईल. व्हाईट +1 म्हणजे 2 धावा ज्या मिळतील आणि स्कोरर रायटर देखील त्यांचं काम चोखपणे पार पाडतायत. चला पुढचा बॉल आपण बघण्याकरिता राजेश सातवी यांना टाकताना पाहणार आहोत. यावेळेला पायामधून चेंडूला खोदून काढलाय. मिस फिल्डिंग. ओ राजेश सातवी यांच्या बॉलवर चढवलेला हा तडाखा मात्र क्षेत्ररक्षकाला गुंगावून चेंडू निघून गेला. चौकार 4. चला सत्र क्षणामध्ये थोडस फंबलिंग पाहायला मिळते. या 4 धावांच्या बढतीनंतर धाव फलक विठू माऊली संघ पोहोचलाय 13-13. तर धावा संख्या 13 वर जाऊन पोहोचेल. षटकामधून पुढचा बॉल राजेश सातवी यांना बघणार आहोत. मारा करतायत पुन्हा एकदा. यावेळेला मोठा फटका खेळायचा होता. मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे. धावा संख्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये तर आल्यात. षटक संपेल पहिलं आणि पहिल्या षटकानंतर धावा संख्या 13 लागली आहे. चांगली धावा संख्या रचली आहे. तर चला सुरुवात करूयात आपण पुन्हा एकदा. चला चला पंच खेळाडूंना एकत्रित येऊन देऊ नका. राजेश सातवी आपण लीग खेळताय. तुमचा महत्वाचा गोलंदाज आपण पुढे आणा आणि आपल्याला आजच्या दिवसामधून फायनल कंप्लीट करायचे आहेत याची नोंद असू द्या.
पंच आपण सर्व खेळाडूंना एकत्र येऊन देऊ नका आणि महत्वाचा दिवस आहे आणि आपण एक दरम्यान बघायला गेलं तर एक सणच आपण साजरा करतोय या 2 दिवसामध्ये. आपली गावचा सण या ठिकाणी लीगच्या माध्यमातून आपण साजरा करतोय. सर्व खेळाडूंना या ठिकाणी या प्लॅटफॉर्मवरती खेळण्याची संधी देत आहे आणि त्यांच्यामधली शैली त्याबरोबर त्यांचं कौशलता त्यानंतर त्यांचं जिद्द चिकाटी या ठिकाणी पूर्णपणे पणाला लावली जाईल. त्यामधून नंतर मग एखादा चांगला खेळाडू जर पुढे खेळला जसा काय वेदांत आपण बघतोय, वेदांत चांगली फटकेबाजी करतोय, कदाचित त्याला देखील प्रमोट पुढे केलं जाईल. त्यानंतर मग येणारे काही खेळाडू असतील त्यांना देखील संधीचा पुरेपूर फायदा मिळू शकतोय. चला पुढचा बॉल षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता पहिलं षटक समाप्तीनंतर मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 13 धाबा लागली आहेत. चला पुढचा बॉलरचं नाव कळवा. आदित्य. बॉलला टोटबल आहे परंतु बॉल पाहावं लागणार कुठे निघून जातोय, थांबणार नाहीये. पुन्हा एकदा त्या रिझन मध्ये बॉल निघून जाईल. 6 षटकार. राहुल शेलके यांच्याकडनं या षटकाराकरिता रुपेश यांना 100 रुपयाचं बक्षीस पोहोचलंय आमच्या जमा पण झालंय. चला पुढचा बॉल. हो यावेळेला आता स्टेप अप करून चेंडूला टोटवण्याचा मनसुबा पंचांकडे दाद मागितले. स्क्वेअर लेग पंच त्या ठिकाणी तटस्थ आहेत. विके नांगरे विनीत नांगरे आहेत. हो हो स्पीकिंग आणि दादू काणू स्पोर्ट्स. ओके तुम्हीच आहेत ना. चला पुढच्या मॅच करिता आपण या ठिकाणी लगेच पुकार देणार आहोत. पहिला कॉलिंग आपल्यापर्यंत पोहोचवतोय. चेंडू चांगला टोटवलाय त्या ठिकाणी बघणार खेळाडू आहे फेक करतील तोपर्यंत 2 धाबा त्या पूर्ण केल्या जातील. स्पीकिंग आणि दादू काणू स्पोर्ट्स संघ दोन्ही चला कर्णधार पहिला पुकार आपल्याला तयारीला लागा. पुढची मॅच आपला असेल आणि पुन्हा सामना पुढचा खेळण्याकरिता दोन्ही संघ रेडी राहायचे आहेत. यावेळेला पुन्हा एकदा रिझन चॉईस केलाय ऑफ साइडचा. नो मॅन्स लँडवर चेंडू पडलाय. पहिली धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा मनसुबा होतोय पूर्ण. 2 धाव्यांच्या बढतीनंतर धावत संख्या पोहोचले विठू मावली संघ 23 या आकड्यावरती आहे. चला धावत संख्या कुठेतरी थांबवली जात नाहीये. सातत्यानं 2-2 धावा मिळवल्या जातात. कुठेतरी फटका बॅट मध्ये मोठा येतोय मग कुठेतरी समोरच्या संघाला प्रेशर देण्याचं काम करतात. यावेळेला पुन्हा आता यावेळेला झेलची संधी ती गमावली जाणार नाहीये. रुपेश बाद बॅक टू पॉलन. चला या ठिकाणी विकेट येते. चला लहान मुलं आपण ग्राउंड मध्ये येऊ नका. लहान मुलं मॅच चालू होते. कदाचित एखादा बॉल आपल्याकडे आला तर आपल्याला लागू शकतो, इजा होऊ शकते. लीग आपण खेळतायत मग त्या जोशामध्ये खेळाडू देखील बॉल अडवण्याकरता धावत येत असतात. यावेळेला स्क्वेअर लेग साईडला बॉलला टोटवलाय. विकेट येते का पाहावं लागणार आहे. चुकीची फेक राजेश सातवे यांच्याकडनं कव्हर येत आहे परंतु थोडीसा उशिरानं मग त्या ठिकाणी 2 धावा येतील. या 2 धावांच्या बढतीनंतर धावत संख्या विठू मावली संघ 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. षटक संपेल 2. आदित्य देखील इथे षटक संपवेल आणि चला षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता राजेश सातवे आणि टीम आपण पुढचा गोलंदाज मार्गपटलावरती आणायचा आहे आणि चेंडू तो पोहोचवायचा आहे. चला 2 षटकानंतर धावत संख्या 25 लागली आहे. जवळजवळ 12.5 जी रन रेट आपण बघू शकाल. 12.5 ची सरासरी या ठिकाणी राखली आहे. टीम विठू मावली चांगला रन रेट या ठिकाणी ठेवलाय आणि येणाऱ्या काही षटकामध्ये देखील तोच रन रेट राहील का पाहावं लागणार आहे. मग समोर तेवढाच एक गुणी खेळाडूंचा जो संघ आहे शिवांश 11 संघ तो देखील चांगली कामगिरी करतोय आणि मग विठू मावली सध्या तर बॅटिंग करते आणि शिवांश 11 फिल्डिंग.
चला दोन्ही संघ 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. पहिल्या ब्रेक नंतर पहिल्या थ्रो मध्ये आहे. या ब्रेक थ्रो मध्ये आपण आपल्यापर्यंत थोडासा संदेश पोहोचवणार आहोत. परंतु तोपर्यंत आपण जाऊयात षटक क्रमांक 3 ला सुरुवात करण्याकरता. बॉलर्स आलाय विशाल. चला आपण टाकायचे बॉलिंग करण्याकरता. चला विशाल येत आहेत त्या ठिकाणी गोलंदाजी करण्याकरता. मग आपण जिथे बघतोय पहिला बॉल टाकण्याकरता समोर बॅटर आहेत. बॅटर कोण आहे? यावेळेला मोठा फटका खेळायचा होता, स्टेप अप करण्याचा होता प्रयत्न, परंतु अनसक्सेसफुल. कुठेतरी चेंडूला स्टेप अप करून खेळणं मग बॅट पर्यंत येण्याचा मनसुबा तो अनसक्सेसफुल पाहायला मिळतोय. कुठेतरी आपल्या रडार पासून चेंडूला थोडंसं स्लो टाकण्याचं काम त्यानं केलंय आणि डॉट बॉलची उद्घोषणा. पहिला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला निर्धाव. चला पुढचा बॉल. यावेळेला बॅटची कडा आहे, समोरच्या दिशेने चेंडू आलाय. एका धावेवर समाधान मानावं लागेल अक्षय भोईर यांच्याकडनं. विठू मावलेचे बॅट्समन आहेत. ज्या बॅट्समनने कोणत्याही बॅट्समन षटकार मारला तर मग त्या षटकाराकरता गणेश करिता 500 रुपयाचं बक्षीस आहे. विकेट साठी यावेळेला पुन्हा एकदा बॉलच्या बॅटची कडा आहे. एका धावेवर समाधान मानावं लागते पुन्हा. आणि चला पुढचा बॉल आपण टाकण्याकरता पुन्हा आपण विशाल यांना बघणार आहोत. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. चला बच्चे पार्टी आपण साईडला या. बच्चे पार्टी साईडला यायचंय. यावेळेला स्क्वेअर लेग साईडला फटका चांगला आहे. बॉल थांबणार नाही, निघून गेलाय. पंच म्हणताय 6 धाबा षटकार. तर अविनाश यांच्या बॅटमधनं षटकार बघायला मिळतोय. गणेश यांच्या बॉलिंगवर म्हणजे कुठेतरी अक्षय भोईर यांना बक्षीस लावलं होतं 100 रुपयाचं. ते बक्षीस मला वाटते सक्सेसफुल ठरत आहे. पुन्हा एकदा स्टेपअप होऊन चेंडूला टोटवण्याचा मनसुबा टॅप केलाय. पहिली धाव कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अविनाश यांच्या माध्यमातून होईल का पाहावा लागणार आहे. होत नाहीये, थांबवलाय. खेळीला सावरून खेळ करणं खूप गरजेचं आहे. जी पारी आहे, जी पहिली पारी, मग तिथे समोरच्या संघाला जर चांगलं टार्गेट ठेवायचं असेल ना तर मग आपल्याला पहिल्यांदा खेळ सावरून खेळावा लागणार आहे. जेवढी धावत एक संख्या येते ना मग आता सेन्सिबल क्रिकेटची रणनीती राखणं तेवढंच महत्वाचं आहे. यावेळेला सिंगल धावेवर समाधान मानावं लागतं. अविनाश यांना शेवटचा बॉल बाकी असेल. गणेश यांचा फटका विशाल यांच्या बॅटमधनं. विशाल गोलंदाजी करतोय. हर्षल यांच्या बॅटमधनं सिंगल धाव येते. दुसऱ्या धावेचा मनसुबा थांबवलाय. षटक संपेल तिसरं. 3 षटकां धावन संख्या 35. चला 3 षटकांचा खेळ संपलाय. कमांडीचे गाणं वाजवा. चला घाई करा, लवकरात लवकर घाई करायची. षटक क्रमांक 4.
देवीदास आलेत शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता. डॉट बॉल. शेवटचं षटक हाताळण्याकरता पहिला बॉल तो टाकला गेला आहे आणि या डॉट बॉलची उद्घोषणा होतीये. तिथे कुठेही धाव मिळत नाहीये. हाणामारीचं षटक आहे. कव्हरच्या साईडनं चेंडूला टोटवलाय. चेंडूवर जाईल का पाहावं लागणार आहे. चेंडू थांबणार नाही. चाललाय दन दन करत पंचांच्या माध्यमातून आलाय चौकार. चार धावांच्या बढतीनंतर धाव फलक 39 वर जाऊन पोहोचले. चांगली धावसंख्या रचण्याचा मनसुबा करतोय टीम वेठू मावली. जिथे सातत्यानं चांगली बॅटिंग होत आली आहे परंतु काही अजून चेंडूचा खेळ तिथे बाकी असेल. 4 बॉल जे बाकी असतील अविनाश असो किंवा त्यांच्या जोडीला. यावेळेला मोठा फटका खेळायचा हेतू अनसक्सेसफुल पाहायला मिळतोय. आपण बघतोय अविनाश आणि हर्षद ही जी जोडी आहे ना ती आतापर्यंत या खेळीला पूर्णपणे सावरून थांबवून खेळते. पुढचा बॉल. आता यावेळेला पुन्हा एकदा तडाखा पाहायला मिळतोय. जेल होईल का पाहावं लागतंय. खेळाडू त्या ठिकाणी उभा आहे विशाल आणि विशाल चुकी करणार नाही. आणखीन एक गडी बाद. खूप उशिरा डीजे धन्यवाद. चला धावत संख्या फलकावरती 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 39 तर लागले. नवीन बॅटर नवीन बॅट्समनचं नाव कळवायचं आहे. जयेश शेत आहेत. जयेश शेत आहेत. उर्वरित चेंडूचा समाचार घेण्याकरता जयेशला पुढे पाठवलाय. शेवटचे 2 बॉल अंतिम बॉल पहिल्या इनिंगला लगाम लावण्याकरिता. फटका तर चांगला सजवलाय परंतु एवढा परफेक्टली कनेक्शन बघायला मिळालं नाहीये. पहिली धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा मनसुबा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय का. तिसऱ्या धावेचा मनसुबा देखील होऊ शकतोय. अविनाशला देखील धाव चांगली घ्यावी लागणार आहे. चौथ्या धावेचा मनसुबा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय का पाहावा लागणार आहे. या ठिकाणी आता विकेट जाईल. अविनाश बाद होत आहेत. 4 धावा कंप्लीट व्हायला पाहिजे होत्या परंतु थोडासा अविनाशचं कदाचित लक्ष विचलित झालं आणि मग गडी बाद होतोय 3 धावांच्या नंतर. 42 धावा. कमान डीजे. मोहन येत आहेत. शेवटचा अंतिम बॉल. फटका पुन्हा चांगला आहे. त्या ठिकाणी बॅटची अल्ट्रा एज आहे आणि एक धाव मिळते पुन्हा आणि धावत संख्या 42 वरून 43. षटक संपेल चौथं. पहिल्या इनिंगला पूर्णविराम लागलाय. चला आपण पुढे वळूयात. 2 टीमला मी बोलवणं करतोय. एसपी किंग आणि दादू काणू स्पोर्ट्स संघ. चला दोन्ही कर्णधार. आई गावदेवी प्रसन्न मोसारणे प्रीमियर लीग 2026 शनिवार दिनांक 17 व रविवार दिनांक 18 जानेवारी 2000 रोजी सध्या तर टुर्नामेंट चालू आहे. प्रमुख बक्षिसे आपण बक्षीस दात्यांची या ठिकाणी आपण नावे घोषित करणार आहोत. यूट्यूब लाईव्ह ज्यानं यूट्यूब लाईव्ह दिलंय सौ राजश्री राजेश सातवी सरपंच ग्रामपंचायत मुसारणे व श्री राजेश हरी सातवी माननीय पंचायत समिती सदस्य वाडा यांच्याकडून जी यूट्यूब लाईव्ह आपल्याला पाहायला मिळते. टॉस बॉक्स श्री अल्पेश दामोदर पाटील यांच्याकडून. पाणी सेवा श्री कल्पेश अमृत शेळके यांच्याकडून. बॉल देणगीदारांची नावं श्री विशाल पाटील यांच्याकडून 3 डझन बॉल आणि ट्रॉफी आपल्याला लाभले गेल्या श्री अक्षय अशोक शेळके व श्री अक्षय विलास भोईर यांच्याकडून पूर्ण 7 ट्रॉफी जे आपल्याला दिल्या आहेत. देणगीदारांचे मनापासून आभार त्यांना धन्यवाद देतोय. आणि शोज जे श्री लाभ्या कल्पेश शेळके यांच्याकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांच्याकडून शोज दिले आहेत. गिफ्ट हॅम्पर कुमार सानव अतुल शेळके यांच्याकडून प्रत्येक सामन्याकरिता मॅन ऑफ द मॅच गिफ्ट हॅम्पर दिलाय. त्यानंतर मेडल श्री कल्पेश किशोर पाटील यांच्याकडून उगवता सितारासाठी कूलर व मॅन ऑफ द मॅच साठी गोल्ड मेडल जे दिलंय. त्यानंतर बॅट श्री दिनेश अमृत पाटील यांच्याकडून उगवता सितारा MPL साठी डबल ए बॅट
डबल हेडचा चांगला जो सध्या डबल हेडची बॅट चांगली असते, निश्चित रूपाने ती बॅट ती त्यांच्या माध्यमातून दिली आहे. सायकल जे आपण या टुर्नामेंट करता सायकल दिली आहे श्री सुजित सुरेश पाटील यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच सिरीज साठी जी सायकल दिली आहे. त्यानंतर डीजे व्यवस्था आपल्याला या टुर्नामेंट मध्ये डीजे व्यवस्था केली आहे श्री कल्पेश किशोर पाटील यांच्याकडून लीग साठी ही जी व्यवस्था केली आहे डीजे. आणि गिफ्ट हॅम्पर असलेले श्री गणेश वसंत भोये बाकरे गणेश वसंत बाकरे यांच्याकडून फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच आणि गिफ्ट हॅम्पर अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी जे काही मॅन ऑफ द मॅच करता जे गिफ्ट हॅम्पर दिलेत. त्यानंतर ट्रॉफीज बघूयात. कैलास वशी वामन बांगो पाटील यांच्या स्मरणार्थ फायनल मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. त्यानंतर कोल्ड्रिंक्स श्री संतोष शिवराम पष्टे यांच्याकडून प्रत्येक सामनावीर करता यांच्याकडनं जे कोल्ड्रिंक्स आपण म्हणतो थम्सअप वगैरे आपण देत आहेत तर ते आपल्याला यांच्याकडनं दिलं आहे. धन्यवाद. मंडप व्यवस्था जी आपण बघू शकता मंडप व्यवस्था श्री संतोष शिवराम पष्टे यांच्या माध्यमातून आणि मंडप व्यवस्था संदीप रत्नाकर पाटील यांच्याकडून मंडप व्यवस्था दिले गेले. बॉलर व्यवस्था महेश पांडुरंग पाटील यांच्याकडून 2 बॉल बॉक्स. गिफ्ट हॅम्पर श्री सुनील मधुकर शेळके यांच्याकडून सर्वात जास्त कॅच पकडलेला त्याला गिफ्ट हॅम्पर देणार आहोत. त्यानंतर मदत जे केले गेले आपल्या टुर्नामेंट करिता श्री हेमंत विष्णू पष्टे यांच्याकडून ग्राउंड व्यवस्था मदत केली आहे. रोशन दीपक जाधव कुडूस आणि सन्मान चिन्ह आपण बघू शकता दीपक जाधव यांच्याकडून सन्मान चिन्ह दिले आहेत. ग्राउंड व्यवस्था आहेत सुनील लाटे आणि उमेश लाटे. धन्यवाद बक्षीस दात्यांचा. चला आपण टॉस करणार आहोत. दादू कोणोय स्पोर्ट्स दादू काणू स्पोर्ट्स आणि यस स्पीकिंग महेश पांडुरंग पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित. मी विनंती करतोय साहेबांना की आपण या ठिकाणी यायचं आहे. या सामन्याचा टॉस करणार आहोत. चला आपण टॉस करण्याकरता मी मान्यवरांना विनंती करतो प्लीज सर आपण मंचावरती यायचं आहे टॉस बॉक्समध्ये. आणि एका साईडला दादू काणू स्पोर्ट्स आहे आणि दुसऱ्या साईडला यस स्पीकिंग. चला या ठिकाणी आपण कॉलिंग द्यायचं आहे. दादू काणू स्पोर्ट्स कडनं आलाय निर्णय कदाचित लागलाय यस स्पीकिंग कडे. निर्णय काय असेल? सत्रक्षणाचा निर्णय घेतलाय आणि सत्रक्षण घेतलाय. तुमच्याकडे गोलंदाज सांगा आम्हाला गोलंदाजीची नावं कळवा. ऋषी संतोय अरुण पष्टे आणि लास्टला जितेश लाटे. धन्यवाद. चांगली गोलंदाजीचा आम्हाला या ठिकाणी पुकार आलाय तर निर्णय घेतलाय गोलंदाजीचा. धन्यवाद. तुम्हाला देखील बेस्ट ऑफ लक. विनंती करतोय आपण दादू काणू स्पोर्ट्सचे या ठिकाणी कप्तान आहेत त्यांच्याकडे आपण वळणार आहोत. विनंती करतोय आपल्या साईडला आपण टॉस हरलाय. आपला निर्णय आता बॅटिंगचा आहे. तुमच्याकडे चांगले बॅटर्स आहेत परंतु आपण देखील यापूर्वीचा सामना जिंकलात. आपला निर्णय आहे बॅटिंगचा. तर आता तुमचा रन रेट आपल्या समोर आहे. चांगली स्पीकिंग आणि चांगली बॅटिंग लाईनअप आहे. त्यांच्याकडे गोलंदाजी देखील आहे परंतु तुमच्याकडे बॅटर्स असे आहेत का त्यांच्या गोलंदाजावर भारी पडू शकतात? नक्कीच. मगाशी जी मॅच जिंकलो आम्ही त्याच्यामध्ये पण बॅटिंगच पहिल्यांदा केलेली. तर आमच्याकडे आदेश सातवी भावेश गोडविंदे असे जितेश असे चांगले बॅट्समन आहेत. त्याच्याने आम्ही चांगला टार्गेट समोरच्या टीमला देऊ. धन्यवाद सर. आपल्याला देखील बेस्ट ऑफ लक. आणि वळूत आपण सामन्याकडे आणि पहिला बॉल त्या ठिकाणी टाकला. आपण वळूयात. पहिल्या बॉलवर त्या ठिकाणी जयेश गोलंदाजी करतोय. 2 धावा फलकावरती लागल्यात. व्हाईट बॉल येतोय आणि या व्हाईट बॉल नंतर धाबा संख्या डॉट बॉल येतोय आणि 2 बॉल 3 धावा. यावेळेला राजेश सातवी यांना फसवण्याचा मनसुबा आखला जातोय. तर या ठिकाणी अभिजित बागुले यांच्याकडनं राजेश सातवीन यांना 2 षटकामध्ये जर हा सामना समाप्त केला तर 2000 रुपयाचं बक्षीस दात्यांचं. धन्यवाद. राजेश सातवींना बक्षीस लागले आहेत. एक या ठिकाणी पुन्हा 2 धावांवर समाधान मानावा लागेल. या 2 धावांच्या बढतीनंतर धावफलक 5 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. चला 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि या 4 चेंडूमध्ये 5 धावा म्हणजे मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे. आणि मग मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये तुम्हाला धावा ह्या खूप रचणं महत्वाचे कारण राजेश सातवे आहे ना होम ग्राउंड मध्ये खेळतायत. ते सातत्याने या ग्राउंडवरती प्रॅक्टिस करत असतात. फुलटॉस बॉल आहे त्याला आता भिरकावलाय. चेंडू थांबणार नाहीये. राजेश सातवीचा हालेला ब्रँडेड स्ट्रोक 6 षटकार.
चला शिवांश इलेव्हन संघाची 5 चेंडूमध्ये 11 धावा फलकावरती लागली आहेत. षटकारानं आता या पूर्णपणे सामन्याला चित्र देण्याचं काम केलंय. मग राजेश सातवी तोपर्यंत आहे ना तोपर्यंत धावा येतीलच. चला मॅच बॉल आला नसेल तर आपण लगेच दुसरा बॉल पोहोचूया पंचांकडे. लवकरात लवकर मॅच आणण्याकरिता क्रिकेटर्स असोत किंवा प्रेक्षक राजा या ठिकाणी उपस्थित झाला असतील, गावकरी मंडळी असतील तर बॉल शोधण्याकरिता पटकन जायचं आहे किंवा शोधायचं आहे. तोपर्यंत आपण चला पुढचा बॉल द्यायचा आहे. चला नवीन बॉल. चला 5 बॉलचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे राजेश सातवी. चला सुरुवात करूयात. शेवटचा बॉल टाकण्याकरता राजेश सातवे. चला आपण बॅटिंग जे आपल्या वाटेला आले आणि षटकार ठोकलाय आणि गोलंदाज आपण बघतोय जयेशला बघतोय. चला मॅच बॉल आलाय. विनंती करतोय तिकडे खेळाडू कक्ष असतील किंवा इतर खेळाडू असतील, बॉल आल्यानंतर लगेच पाठवून देण्याची विनंती आपल्याला करतो की आपण मॅच बघताय. आपला टुर्नामेंट एक सक्सेसफुल म्हणून पार पडल्यात ना, तर एक महत्वाची बाब आपलं कदाचित नाव होईल. नाव चांगलं की आपण खेळ करताय, आपल्या गावच्या लीग करताय. मग कुठेतरी आम्हाला देखील आदर वाटेल, कुठेतरी आम्ही देखील आपल्या लीगचं नाव काढू आणि मग आपलं गावाचं नाव देखील मोठे करू. निश्चित रूपानं राजेश सातवीच्या या षटकार आल्यानं खूप सारा बदल घडलाय आणि मग डिक्लेअरच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल झालाय. पुन्हा एकदा एका धावेवर समाधान मानेल आणि या षटक संपेल. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये धावत संख्या टीम शिवांश इलेव्हन पोहोचलाय 11 धावांवरती, 12 धावांवरती. चला सुरुवात करूयात पुन्हा एकदा आपण नवीन ओव्हरला नवीन षटका करता बघू शकाल आपण वेदांत यांना. चला मारा करतील वेदांत. बघू शकाल एक अष्टपैलू खेळाडू आहे ज्याच्या माध्यमातून षटकार देखील पाहायला मिळाला. यावेळेला गोलंदाजीच्या माध्यमातून यावेळेला भिरकावलाय वेदांतच्या पहिल्याच बॉलवर राजेश सातवी यांचा तडाखा. जा शोधून आणा बॉल. 6 षटकार. यापूर्वी देखील आपण उल्लेख केला होता की सध्या आपण टुर्नामेंट खेळतायत. हे जे मोठे मोठे खेळाडू SPL मध्ये जातात, हे आपल्या भारतामधली सर्वात मोठी टेनिस बॉल क्रिकेटमधली सर्वात मोठी लीग जी खेळवली जाते. ते खेळाडू देखील अशा पद्धतीने खेळ करूनच पुढे गेलेत. मित्रांनो, जेव्हा आपल्या खेळामध्ये आपल्या अंगामध्ये जे क्रिकेटचे पूर्णपणे गुण असले ना, कुठेतरी शिस्त लागली ना, तर मग आपण देखील त्या लीग मध्ये जाऊ शकता. चला व्हॉलेंटियर लाईनमॅन, ज्या संघाची मॅच झाली असेल किंवा इतर संघ देखील बाउंड्रीच्या साईडला आहेत, सहकार्य करत राहा, बॉल आणत राहा. यावेळेला पुन्हा एकदा राजेश सातवी यांचा बॅटमधून फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग साईडला, मिड विकेट साईडला
परंतु दुसरी धावेचा मनसुबा तो होतोय पूर्ण आणि या 2 धावांच्या प्रयत्नानंतर धावफलक पोहोचेल शिवांश 11 टीम 20-20, ज्यामध्ये राजेश सातवे सातत्यानं फटकेबाजी तर करतोय. बॉल थोडासा आउट स्विंग केलाय, इन स्विंग कदाचित बाहेर टाकून बॉल टप्प्यात नंतर बॉल आतमध्ये आला. मग राजेश सातवे यांना त्या बॉलवर उत्तर देणं थोडंसं मुश्किल झालंय. डॉट बॉल. पुन्हा 3 बॉलची खेळ समाप्ती झाली आहे आणि 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावत संख्या लागली आहे. यावेळेला पुन्हा चांगला फटका आहे, बॉल थांबणार नाही, निघून गेलाय. चौकार 4. चला राजेश सातवे इथून फटकेबाजी करतोय, चांगली आहे, चौकार येतोय आणि या चौकारच्या बढतीनं धावफलक 24 लागली आहे. वेदांतवर कुठेतरी फटकेबाजी यायला सुरुवात झाली आहे. वेदांतला चांगले चेंडू टाकावे लागतील, त्याला फसवायला लागतील. यावेळेला पुन्हा हवेत बॉल, शॉर्ट पिच बॉल टाकाल तर मग त्यावर उत्तर जाणतोय, त्यावर उत्तर देणं जाणतोय राजेश सातवे. आणखी एक फटका, षटकार 6. एक विनंती असेल की आपण जेव्हा लीग खेळता, आपल्या गावची लीग आहे, मग ती सक्सेसफुल व्हावी, आपल्या दिवस उजेडामध्ये लवकर व्हावी, म्हणून तुम्हाला विनंती करतोय की आपण जेव्हा ग्राउंडवरती बाकीचे खेळाडू आहात ना, किंवा आपल्या जे टीमचे बाकीचे खेळाडू आहेत त्यांना विनंती करतोय, बॉल गेल्यानंतर आपण प्लीज जाऊन लगेच आणायचं आहे, कारण आपल्याला लीग खेळायची आहे. आणि मग दिवस उजेडामध्ये एक सक्सेसफुल लीग या यूट्यूब लाईव्हच्या टेलिकास्टमध्ये आपण लीग खेळतोय. मग कुठेतरी आपलं जे एक चांगलं नाव होत आहे, मग आपण कुठेतरी आपलं तेवढाच हातभार असणं महत्वाचं आहे, नाहीतर मग षटकं कमी होतील. एक लक्षात घ्या, जर बॅड लाईट झाली ना तर मग आपल्याला तिथे ऍक्शन घ्यावा लागेल, कमिटी मेंबर्स देखील. आता पंचांकडे दाद मागितली जाते, त्या ठिकाणी पंच देखील म्हणतात की कुठेतरी यष्टांपासून थोडासा चेंडू साईडला गेलाय आणि मग एक धाव ती लेग बी 4ची असेल आणि षटक देखील संपेल 2. या 2 षटकांच्या समाप्तीकडे धावत संख्या पोहोचले 31-31. हा, तर मग आपण लवकरात लवकर जेवढा वेळ आपल्याकडे राहील ना, तर मग कदाचित 2 ते 3 षटकं कदाचित करावे लागतील. 31 धाव फलकावरती लागल्यात, कारण लीगच्या यापूर्वी या नंतरची देखील काही सामने आहेत आणि नंतर जो शेड्यूल आहे तो पूर्ण होऊन 6 मॅच आहेत अजून. मग तो शेड्यूल पूर्ण होऊन देखील मग येणाऱ्या काही जेव्हा फायनल आणि क्वालिफायची मॅच असतील किंवा फायनलची मॅच, हा, मग ते काही सामने असतील ते पूर्ण करावे लागतील. म्हणजे एकूण बरेचसे सामने आपल्याला अजून पूर्ण करायचे आहेत. 6 सामने, एक लक्षात घ्या, 4-4 षटकाची 6 सामने होणे शक्य नाहीये, म्हणून आपल्याला तिथे थोडंसं स्ट्रिक्टली वॉर्निंग द्यावं लागणार आहे. पंच, आपण देखील सर्व खेळाडूंना एकत्र येऊन देऊ नका. अजून इथून हा सामना सोडून देखील 6 सामने पूर्ण करायचे आहेत आणि 6 सामने नंतर मग उपफायनल आणि फायनलचे सामने, म्हणजे बरेचसे सामने अजून बाकी आहेत. चला पुन्हा एकदा वळूयात आपण सामन्याकडे. षटक क्रमांक 3. बॉलला टोटल स्क्वेअर लेग साईडला बॉल, पुन्हा एकदा बॉल खेळाडूंना उचली देऊन निघून गेला. 1 बाउन्स अखेरीस बाउंड्री क्लिक केली, 4 चौकार. चला सुरुवात करतोय, पुन्हा एकदा चौकार येतोय. 35 धाव फलकावरती लागली आहेत, म्हणजे येणारे अजून काही बॉल आणि काही धावांची गरज असेल, जिथे पुन्हा एकदा फटका चांगला सजवलाय. राजेश सातवे यांच्या स्ट्राईकला जाण्याची मनसुबा आहे, परंतु बॅटर आपण बघू शकाल राजेश सातवे आणि त्याच्या जोडीला आलाय
प्रल्हाद आले तर राजेश सातवीच्या जोडीला, तो देखील चांगली फटकेबाजी करू शकतोय, दाखवून दिलंय. परंतु आता पुन्हा राजेश सातवी यांना बॅटिंग स्टँडवर बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. चला पुढचा बॉल टाकण्याकरिता नौका बॅटर आहे, त्या ठिकाणी बघू शकाल नौका गोलंदाज, आणि मोठा फटका खेळायचा होता, त्या ठिकाणी बघू शकाल डॉट बॉलची उद्घोषणा होती. कल्पेश यांना गोलंदाजीच्या माध्यमातून इथे 9 चेंडू बाकी असतील या इनिंग मधले, आणि विजयाकरता 8 धाबा जे अजून शिल्लक असतील. यावेळेला डाऊन द ग्राउंड फटका समोरच्या दिशेनं आहे, खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित. दुसऱ्या धावेचा मनसुबा, ओ चुकी करतायत की काय यावेळेला, फेक चुकीची आहे. कदाचित आपण हाताने जर चेंडू लावला असताना स्टंपला तरी देखील खेळाडू बाद झाला असता, परंतु इथे तुम्ही आता धाव गमावले. धाव आता या 2 धावांच्या बढतीनंतर पुन्हा धावसंख्या 38 या आकड्यावरती गेले आहे. कारण एक धाव तुमच्या कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये, कुठेतरी येणाऱ्या मॅचमध्ये तेवढंच महत्त्वाच्या ठरू शकतील, परंतु ती एक धाव आणि एक विकेट ती तुमच्या संघाला नुकसानदायक ठरू शकते, कुठेतरी तुम्हाला क्वालिफाय पासून थोडीशी दूर करू शकते. हे विसरून चालणार नाही, कारण आपण लीग खेळताय. मग एक धावेचा देखील विचार केला जाईल, एक विकेटचा विचार केला जाईल, एक बॉलचा विचार केला जाईल, तुमचा रन रेटचा पूर्णपणे इथे विचार केला जाईल, याची नोंद असू द्या. चला आपण सुरुवात करूया पुढच्या बॉलला. षटक क्रमांक कल्पेशला बघतोय 3 क्रमांकाचा हाताळणी. यावेळेला हवेत बॉल झेल होईल का पाहावा लागणार आहे. खेळाडू उपस्थित, परंतु खेळाडू पासून चेंडू खूप दूर. षटकार 6. सामना संपलाय आणि विजेता संघ झालाय या टीम शिवांश 11 टीम. बेस्ट ऑफ लक. चला पुढचे 2 संघांना मी स्पीकिंग आपण फिल्डिंग करण्याकरता उतरायचं आहे आणि विनंती करतोय दादू काणू स्पोर्ट्स संघ आपल्या वाटेला बॅटिंग आले, म्हणून आपण बॅटिंग करण्याकरता पुढे जायचं आहे. चला लवकरात लवकर. आणि वेदांत विनंती करतो आपण यायचं आहे. आणि मॅन ऑफ द मॅचचा सामनावीरचा किताब देखील घेण्याकरता यायचा आहे राजेश सातवे. आणि वेदांतला मी विनंती करतोय प्लीज कम. जो षटकार मारला त्या षटकाराकरता आमच्यापर्यंत 200 रुपयाचं बक्षीस. चला दादू काणू स्पोर्ट्स संघाचे 2 बॅटर आलेले आहेत. थोडं स्पीडअप करत जायचंय, कारण आता उशीर झालाय आणि संध्याकाळची वेळ लगेच निघून जाते मित्रांनो, लगेच निघून जाते. अरुण पष्टे आपला संघ घेऊन लगेच उतरा. आणि पहिला पुकार देतोय पुढच्या मॅच करिता मुसारने वॉरियर, त्याच्या विपक्षामध्ये शिवांश 11. पुढच्या मॅचचा शेड्यूल, पुढच्या मॅचचा लगेच पुकार आपल्यापर्यंत पोहोचवलाय. मुसारने वॉरियर आणि शिवांश 11 दोन्ही संघ रेडी राहायचे. या हा सामना संपल्यानंतर लगेच आपण टॉस करण्याकरता 2 कर्णधार पाठवून द्यायचे, दोन्ही संघांचे कर्णधार. चला या सामन्याचा सामनावीर ठरलाय राजेश सातवी. 1 ऑन ओनली. चांगली फटकेबाजी करत असताना चांगली खेळी केली त्यांच्या माध्यमातून. जाऊ द्या फिल्डिंग लावली नाही अजून, पटापट निघून जातील. मेंढरवाले आहेत त्यांना जाऊ द्या पटापट. अरुण पष्टे आपण फिल्डिंग सजून घ्यायची तोपर्यंत 2 मिनिटांमध्ये. आणि सुरुवात करूया. दादू काणू स्पोर्ट्सचे 2 बॅटर त्या ठिकाणी पोहोचलेत आणि या स्पीकिंग आपण फिल्डिंग सजून घ्या. आणि इथे आपण बघू शकाल गोलंदाजी मार्क वरती